द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस. वन्स अपॉन अ टाईम, एकेकाळी, अ टाउन माऊस, शहरातील उंदीर, वेंट ऑन अ व्हिजिट, भेटायला गेला, टू हिज कझिन. कझिन म्हणजे आते भाऊ, चुलत भाऊ या अर्थाने इंग्लिशमध्ये कझिन हा शब्द वापरला जातो. कझिन म्हणजे अ रिलेटिव्ह इन द कंट्री, त्याचा गावामध्ये असणारा, कंट्रीमध्ये असणारा, कंट्री म्हणजे गाव म्हणजे रुरल एरिया, अॅन एरिया आउटसाईड अ सिटी ऑर अ टाउन. तर गावाकडील त्याच्या कझिनला, त्याच्या चुलत भावाला भेटायला शहरामधील उंदीर गेला. द कंट्री माऊस वॉज अ सिम्पल. आणि जो गावाकडे राहणारा जो उंदीर होता तो अतिशय साधा होता, रस्टिक फेलो, भाबडा होता. ही लव्ड हिज अ टाउन फ्रेंड. आणि त्याचा जो शहरामधील मित्र त्याला भेटायसाठी आला होता त्या मित्रावरती तो मनापासून प्रेम करायचा. ही गेव हिम अ हार्टी वेलकम. त्याने खूप उत्साहाने त्याच्या मित्राचं स्वागत केलं. बीन्स, चीज अँड ब्रेड वेअर ऑल ही हॅड टू ऑफर, बट ही ऑफर देम फ्रीली. आणि त्याने त्याच्या या भावाला, त्याच्या मित्राला त्याच्याकडे असणारे बीन्स, त्यानंतर चीज आणि ब्रेड हे पदार्थ खायला दिले. वेअर ऑल ही हॅड टू ऑफर, बट ही ऑफर देम फ्रीली. आणि अतिशय मुक्तपणे त्याने त्याला ते खायला घातले. मनसोक्त हे सर्व पदार्थ त्याला खाऊ घातले. द टाउन माऊस रॅदर रिटर्न अपॉन हिज लॉंग नोज ॲट दिस सिम्पल कंट्री फेअर अँड सेड. परंतु हे जे कंट्री फेअर होतं, कंट्री फेअर म्हणजे हे जे गावामधील जे जेवण होतं, जी मेजवानी होती ज्यामध्ये बीन्स, चीज आणि ब्रेड होतं, हे शहरामधील जे उंदीर आहे त्याला अजिबात आवडलं नाही. आणि त्याने काय केलं, टर्न, टर्न म्हणजे त्याने त्याचं जे नोज आहे ते लांब केलं, ना आवड त्याने दर्शवली, लॉंग नोज ॲट द सिम्पल कंट्री फेअर. हे जे साधं जेवण आहे त्या जेवणाला बघून त्याने स्वतःचं नाक मुरडलं. आय कॅन नॉट अंडरस्टँड कझिन हाऊ यू कॅन पुट अप विथ दिस पुअर फूड. आणि तो त्याला म्हणाला, मला हे समजत नाही भाऊ की तू ह्या अशा दरिद्री जेवणासोबत कसं तू जीवन जगतोस, किंवा तू हे अशा पद्धतीचं जेवण कसं काय जेवू शकतोस. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. बट ऑफकोर्स यू कॅन नॉट एक्सपेक्ट एनिथिंग बेटर इन द कंट्री. पण ठीक आहे, बरोबर आहे, तू या ठिकाणी याहून चांगलं जेवण अपेक्षित करू शकत नाही, किंवा याहून चांगल्या जेवणाची तू अशा ठिकाणी गावामध्ये अपेक्षाही ठेवू शकत नाही. कम विथ मी, चल माझ्यासोबत ये. आय विल शो यू हाऊ टू लिव्ह. मी तुला दाखवतो कसं जीवन जगायला पाहिजे. वेन यू सी टाउन लाईफ, जेव्हा तू टाउन लाईफ बघशील, जेव्हा तू शहरातलं लाईफ बघशील, यू विल वंडर, तुला आश्चर्य वाटेल, हाऊ यू कुड एव्हर लिव्ह इन कंट्री. आणि तुला असं वाटेल की तू कधी या शहरामध्ये राहिला नाही, तुला कधी खेड्यामध्ये राहावं वाटणार नाही असं तुला वाटेल. चल तू माझ्यासोबत. नो सुनर सेड दॅन डन. जसंच तो म्हणाला तर द टू माईस सेट अप, दोघे उंदीर त्यासाठी तयार झाले. फॉर द टाउन, आणि ते आता शहराकडे जाण्यासाठी निघाले. अँड अराइव्ड ॲट द बिग हाऊस, आणि आता ते शहरामध्ये आले, शहरामधील एका मोठ्या घरामध्ये आले. वेअर द टाउन माऊस लिव्ड, ज्या ठिकाणी टाउन माऊस शहरातील उंदीर राहत होता. तो कुठे राहत होता, इन अ बिग हाऊस. परंतु त्या बिग हाऊसच्या इन अ होल, तो एका त्या घराच्या होलमध्ये म्हणजे त्या घरामध्ये असणाऱ्या एका बिळामध्ये राहत होता. यू विल वॉन्ट सम रिफ्रेशमेंट आफ्टर आवर लॉंग जर्नी. आता आपण इतक्या दुरून प्रवास करून आलेलो आहोत, तर तुला काहीतरी रिफ्रेशमेंट म्हणजे खायला काहीतरी दिलं पाहिजे. मी तुझ्यासाठी खाण्याची काहीतरी रिफ्रेशमेंटची तुझ्यासाठी काहीतरी व्यवस्था करतो, असं तो त्याला बोलला. आफ्टर आवर लॉंग जर्नी सेट द पोलाईट टाउन माऊस अँड टूक हिज फ्रेंड इन टू अ ग्रँड डायनिंग रूम. आणि असं म्हणून त्या शहरातल्या उंदराने त्या गावातील मित्राला एका डायनिंग रूममध्ये घेऊन गेला, एका जेवणाच्या खोलीमध्ये घेऊन गेला. देअर दे फाउंड द रिमेन्स ऑफ
द फाईन फीस्ट. आणि त्या ठिकाणी तिथे त्यांना एका नुकत्याच झालेल्या फीस्टचे म्हणजे मेजवानीचे काही उरलेले अन्न त्या ठिकाणी भेटले. सून द टू माईस वेअर इटिंग ऑफ द जेलीज. आणि त्या दोघांनी त्या टू माईसनी त्या अन्नांवरती तिथे असलेल्या अन्नावर म्हणजे जेलीज आणि केकवरती ताव मारला. इटिंग ऑफ द जेलीज अँड केक्स अँड ऑल दॅट वॉज नाईस. आणि आता त्यांनी काय केलं की सून द टू माईस वेअर इटिंग ऑफ जेलीज, त्यांनी जेलीज खाल्ल्या अँड केक्स आणि केक खाल्ले अँड ऑल दॅट वॉज नाईस. आणि ते सर्व जेवण खूपच चांगलं होतं, खूपच रुचकर होतं, खूप चविष्ट होतं. सडनली दे हर्ड ग्रोलिंग अँड बार्किंग. परंतु त्याच वेळेला खात असताना त्यांना ग्रोलिंग म्हणजे गुरगुरण्याचा आणि बार्किंग म्हणजे भुंकण्याचा आवाज त्यांना आला. व्हॉट इज दॅट? ते काय आहे? सेड द कंट्री माऊस. कंट्री माऊस म्हणजे गावाकडील उंदराने विचारलं. इट इज ओनली द डॉग्स ऑफ द हाऊस ॲन्सर्ड द अदर. आणि दुसरा जो शहरातला उंदीर आहे तो म्हणाला, काही नाही, हे तर फक्त घरातील कुत्रे आहेत आणि ह्या घरातील कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज येत आहे. ओनली सेड द कंट्री माऊस. आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. तू याला फक्त म्हणतोस, फक्त कुत्र्यांचा आवाज. तुला मी सांगतो, आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. मला अशा पद्धतीचा आवाज माझ्या रात्रीच्या जेवणाला बिलकुल चालत नाही. हे संगीत जे कुत्र्याचं भुंकण्याचं आहे ते मला अजिबात आवडलेलं नाही, असं गावातील उंदराने शहरातील उंदराला सांगितलं. जस्ट ॲट दॅट मुमेंट द डोअर फ्ल्यू अपॉन. आणि हे असं ते बोलत असतानाच दरवाजा उघडला. इन केम टू ह्यूज मस्टिफ्स. आणि त्याच वेळेला दोन ह्यूज म्हणजे मोठ्या आकाराचे मास्टिफ्स म्हणजे मस्टिफ जातीचे कुत्रे, दोन लठ्ठ कुत्रे आतमध्ये त्यांनी प्रवेश केला. अँड द टू माईस हॅड टू स्कॅम्पर डाऊन. आणि जे दोन उंदर आहेत ते आता उंदरं आहेत ते स्कॅम्पर करायला लागले. स्कॅम्पर म्हणजे सैरावैरा धावणे. डाऊन अँड रन ऑफ. आणि ते इतरत्र सैरावैरा धावू लागले. गुड बाय कझिन. आणि आता वैतागून तो गावातील उंदीर शहरातील त्याच्या भावाला म्हणाला, गुड बाय कझिन सेड द कंट्री माऊस. व्हॉट गोईंग सो सून सेड द अदर. आणि तो त्याचा भाऊ त्याला म्हणाला, तू इतक्या लवकर मला गुड बाय का म्हणत आहेस? व्हॉट गोईंग सो सून. तू इतक्या लवकर मला सोडून का जात आहेस? यस ही रिप्लाइड. हो, मी जात आहे. बेटर बीन्स अँड ब्रेड इन अ पीस दॅन केक्स अँड जेलीज इन अ फिअर. माझ्या गावाकडचे बीन्स आणि ब्रेड जे आहेत, साधी भाकरी आणि बीन्स, हे माझ्यासाठी उत्तम आहेत कारण की ते मला शांततेमध्ये खायला मिळतात. दॅन केक्स अँड जेलीज इन अ फिअर. तुझ्या शहरातील जेली आणि केक भीतीमध्ये खाण्यापेक्षा माझ्या गावाकडील बटर बीन्स आणि ब्रेड हे माझ्यासाठी उत्कृष्ट आहेत. आणि असं म्हणून तो कंट्री माऊस जो आहे तो परत त्याच्या गावाकडे गेला.